मी विधान परिषदेच्या माननीय उपसभापती नीलमताई गोरे यांचं मनापासून आभार व्यक्त करतो. त्यांनी सभापतींशी चर्चा केल्यानंतर आज सातत्यानं तिसऱ्या आठवड्यात पाठपुराव्याला यश आल्याचं समाधान आहे. अर्थातच ही चर्चा सभागृहामध्ये होणं महत्वाची होती. 293चा प्रस्ताव विधानसभेमध्ये 296 प्रस्तावाच्या अंतर्गत माझ्या माहितीप्रमाणे क्लब चर्चा झाली. त्याच्यामध्ये दादांचा विषय होता. काही आमदार त्यावर व्यक्त झाले आणि राज्यसभेत सुद्धा चर्चा झाली. पण उद्या विधान परिषद 97 नियम अन्वये जी अल्पकालीन चर्चा आहे ती लावण्याच्या संदर्भात त्यांनी सांगितलेलं आहे. फक्त वेळ किती याची असेल ते अद्याप कळलेलं नाही. पण उद्याच्या कामकाजात अजितदादांच्या विमान अपघातावर आमची चर्चा होईल आणि त्यावर सन्माननीय गृहमंत्री हे उत्तर देतील. उद्या या चर्चेमध्ये अहवालासंदर्भात आणि रोहित पवार यांनी केलेले अनेक खुलासे असतील. त्याचबरोबर याच आठवड्यामध्ये जय पवार देखील काही खुलासे करतील. ती उद्या असेल चर्चा. जय पवारांची काही माहिती नाही, परंतु या सर्व खुलासासंदर्भात आणि अहवालासंदर्भात अजून काही स्पष्टीकरण समोर येतील असं वाटतंय. मला असं वाटतं की ज्या शंका महाराष्ट्राच्या मनात आहेत त्या उद्या विधान परिषदेत जर विचारल्या गेल्या तर त्याचं उत्तर हे गृह विभागाकडून ते वस्तुनिष्ठच उत्तर येणार. त्याच्यामुळे त्यांच्या उत्तरावर पण डिपेंड आहे. कारण डीजीसीएचा अहवाल जशा पद्धतीनं त्रोटक अहवाल आलाय तशा पद्धतीनं सरकार म्हणून उत्तर देताना फार जबाबदारीने आणि काळजीपूर्वक द्यावं लागेल. कारण अख्ख्या महाराष्ट्राचं लक्ष त्यांच्या उत्तरावर असेल, अर्थातच सरकारच्या. त्याच्यामुळे मला असं वाटतं की आमदार रोहित पवारांनी घेतलेली प्रेस कॉन्फरन्स असतील किंवा जयदादा या आठवड्यात घेतायत असं जे काही दिसतंय तो भाग वेगळा. पण सभागृहामध्ये शशिकांत शिंदे साहेब आहेत, मी आहे, भाई जगताप साहेब आहेत, सचिन भाऊ अहिर आहेत, सत्तेतले अनेक आमदार आहेत. हे सगळे असताना त्याच्यावर चर्चा होईल हे महत्वाचं. मी एक ट्विट केलं होतं, दादांची माफी मागितली. या ज्या काही लढ्यामध्ये जी काही अदृश्य शक्ती आहे ती दिसून येत नाही आणि अशी तुम्ही माफी मागितली, दादा आम्हाला माफ करा. नाही, एक गोष्ट खरी आहे की तिसरा आठवडा झाल्यानंतर चर्चा झाली नसल्याने आणि दोनदा स्मरणपत्र देऊन सुद्धा उत्तर न येणं, त्याच्यानंतर अद्यापही 2 महिने उलटतील आता पण ठोस काही हाती न येणं, त्याच्यामुळे मला अपेक्षित होतं की सर्व वेलवर इथे पायऱ्यांवर बसून निदर्शनं वगैरे जर झाली असती किंवा जस्टिस फॉर दादा अशा पद्धतीचा हॅशटॅग चालवला असता तर बऱ्यापैकी यश प्राप्त झालं असतं. पण अद्यापही 2 महिन्याच्या अहवालात काही हाती न आल्यामुळं आम्हाला शेवटी दादांना माफी मागितल्याशिवाय दुसरा पर्याय नाही की बाबा आम्ही कपाळ करंटे आहोत. तुम्ही अख्ख्या हयातीत आम्हाला न्याय दिला पण आम्हाला तुम्हाला गेल्यानंतर सुद्धा न्याय देता येत नसेल तर आमच्यासारखे कमनशिबी आम्हीच आहोत. तपास धीम्या गतीने सुरू आहे असं वाटतंय. कारण की VK सिंग यांच्या त्या एका वक्तव्यानंतर म्हणजे त्यांनी जे स्पष्टीकरण दिलंय चौकशीमध्ये की जो विमान चालक होता किंवा वैमानिक होता त्याचीच ही संपूर्ण चूक आहे आणि त्यांनीच हे विमान ठोकलंय असं करून त्यानंतर कुठलाच काही उघडलेलं नाही आहे. तपास धीम्या गतीनं होतोय का तर 100% तपास धीम्या गतीनं होतोय. ज्या पद्धतीनं सीबीआय चौकशा लागल्या तर बयान घेणं, ब्लॅक बॉक्स कुठं आहे याची माहिती असणं, सीसीटीव्ही फुटेज भेटणं, या काहीही गोष्टी महाराष्ट्राच्या समोर न आल्याने आणि VK सिंगवर साधा FIR सुद्धा तुम्ही बघितलं असेल, तुम्ही सर्व सोबत होता नरिमन या हे जे पोलीस चौकी आहे मरीन ड्राईव्ह त्या ठिकाणी न घेतल्या जाणं, तिथं अधिकाऱ्यांवर दबाव असणं, ह्या सगळ्या गोष्टी शंका निर्माण करणाऱ्या होत्या. त्यामुळं VK सिंग वाचवला गेलाय का तर तो नक्कीच वाचवला गेलाय. DGCAने त्याला वाचवलंय. VSR व्हेंचरचा तो मालक आहे आणि VSR कंपनीवर FIR दाखल करण्याकरता जी टाळाटाळ झाली त्यामध्ये हे मुद्दे प्रकर्षण आहेत आणि याचा अर्थ असा आहे की हा तपास जो आहे तो अपेक्षेप्रमाणे झाला नाही, तो धीम्या गतीनेच झालाय. उद्याच्या तुमच्या चर्चेमध्ये तुमचे प्रामुख्याने मुद्दे काय असतात ते मी आता सांगणार नाही. आता रात्रभर तोच अभ्यास करून उद्या तुम्हाला सभागृहात दिसेल की माझे मुद्दे काय असतील. प्रयत्न सगळ्यांनीच केलेत. खालच्या सभागृहात अनेक आमदार बोललेत त्यावर आणि मुख्यमंत्र्यांना भेटून त्यांनी स्मरणपत्र पण दिलेत. प्रयत्न आम्ही सर्वच करतो आहोत. पण आता ते त्यांना विचारा. मला जे वाटतं ते मी बोललो, मला जे वाटतं ते मी अनुभवलं. कारण दादा जाण्याचं दुःख हे अख्ख्या महाराष्ट्राला आहे. पण आपण आता दादांच्या
मला असं वाटते रील्स, श्रद्धांजली सभा ह्या सगळ्या गोष्टी आता मागे पडल्या असतील तर आपण त्यातून थोडं बाहेर येऊन दादांना न्याय देण्याकरता आपण झगडलो पाहिजे. ठीक आहे, झालं गेलं, पार पडलं, उशीर झाला असेल, पण आता जरी एकत्र येऊन सर्वांनी अजितदादांच्या बाबतीत आपली जी भावना राहिलेली आहे त्याचं अंमलबजावणी होणं आणि महाराष्ट्राच्या जनतेसमोर खरं आलं पाहिजे. विमानाचा अपघात झाला असेल तर तोही असेल तर तसंही सांगितलं गेलं पाहिजे आणि जर तो घातपात असेल तर तेही मुद्दे महाराष्ट्राच्या समोर आले पाहिजे. त्याकरता अजितदादांच्या शिलेदारांनी सर्वांनीच त्या ठिकाणी दंड थोपटून उठणं आता काळाची गरज आहे. मागचा काय विषय होता तो जाऊ द्या, पण पुढे तरी आता आपण ह्या गोष्टीचा लढा उभारला नाही तर उद्या मतदारसंघातली आणि जिल्ह्यातली जनता मात्र जाब विचारेल, एवढं नक्की. नाही, हा संभ्रम आहेच ना. अजितदादाचं विमानाचं नेमकं काय झालं हा संभ्रम अद्यापही कायम आहे. त्याच्यामुळे अहमदाबाद विमान अपघाताच्या, गुजरातच्या विमान अपघाताच्या, विपिन रावल यांच्या विमान अपघाताच्या ज्या स्टोऱ्या कालबाह्य झाल्यात तसं अजितदादाच्या विमान अपघाताचा इतिहास 28 जानेवारीचा हा कालबाह्य होऊ नये. अधिवेशन काळात जर ही चर्चा झाली नाही तर तो विषय कालबाह्यच होणार आहे. म्हणजे इतका मोठा नेता, सकाळी 6 पासून जनतेच्या सेवेत राबणारा नेता, जात धर्म पंथ पक्ष न पाहणारा नेता, स्वच्छतेचा परिपाठ देणारा, निसर्गावर प्रेम करणारा, सर्व धर्म समभाव जपणारा, कामाची गती वाढवणारा, महाराष्ट्राचं व्हिजन असलेला नेता क्षणार्धात जर महाराष्ट्रातून नाहीसा होत असेल आणि तो नेता कुठे गेला हा प्रश्न जर विचारणं त्याला इतकं लेट होत असेल तर मग आपलं प्रेम मनापासून होतं की वरवर होतं. हे पण शेवटी मनापासून ज्याचं प्रेम असेल तो झगलेलाच या गोष्टी करतात. पण मग आता ठीक आहे, दादा गेले आणि दादा आता झाले 13 दिवस आणि 1 महिना, आता तो विषय विसरून जायचा. तर मला असं वाटते मग पुढची पिढी विचारेल तुम्हाला. माणसं, समाज नाही विचारणार, घरातलीच लोक विचारतील की तुम्ही त्या काळात कुठं होता. म्हणजे संभाजी महाराजांचं कैद जी झाली आणि त्यांना वडूतुळापूरला त्यांची हत्या केल्या गेली, तर हा जो 40 दिवसाचा गॅप आहे, पिरियड आहे, त्यांना पकडण्यापासून त्यांना उंटाला बांधण्यापर्यंत, त्यांची राजवस्त्र काढणे, त्यांची जीभ छाटणे, त्यांचे डोळे काढणे आणि मग वडूला आणून त्यांना दुर्दैवानं तशा पद्धतीचं त्यांना यातना देणे, या 40 दिवसाच्या दरम्यान कुणीच सोडवण्याचा प्रयत्न केला नाही का? हा जो प्रश्न आजही महाराष्ट्र 400 वर्षानंतर विचारतोय, तसा प्रश्न अजितदादांच्या अशा विमान अपघातानंतर आपण जर बोललोच नाही तर आपल्या जनता नाही विचारणार एक वेळ, पण घरातली लेकरं तर विचारतील. तुम्ही होतात ना त्यावेळेस, दादांच्या अवतीभोवती खुर्ची टाकून बसायचा, दादांच्या सोबत असायचा, दादांच्या गाडीत बसायचा, दादांच्या विमानात बसायचे. तुम्ही दादा गेल्यानंतर तुम्ही का नाही बोलले? उद्या तुम्ही मेले तर कोण विचारणार आहे? म्हणजे आम्ही जर मुख गिळून बसलो आणि उद्या हे जर आम्ही बाकीचे मेले तर कोणी ना कोणी जाब नाही विचारला तर काय वाटणार आहे? त्याच्यामुळे पापाचा धनी व्हायचं नसेल तर दादाच्या या विमान अपघाताला वाचा तर फोडलीच पाहिजे. दुसऱ्याच्या बाबतीत ही घटना घडली असती, अजून कोणाच्या, तर दादा आज असते तर दादांनी ही प्रोसेस फास्ट ट्रॅकवर आणली असती, सांगितलं असतं की यंत्रणा आहे, सरकार आहे, घाबरू नका. पण दादा नाहीत, हे दुःख कायम राहणार.